संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संतोष देशमुखांच्या मुलीनं हाक दिली होती। तिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं न्यायप्रिय जनता रस्त्यावर उतरली। बीडमधल्या या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। काल आभाळ आलते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडले, हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय, पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार। कोवळ्या वयात बापाचं छत्र हरवलेल्या लेकीचे हे शब्द आहेत। आपल्या वडिलांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरचा लेकीचा हा आक्रोश मन पिळवटून टाकणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची ही आर्त हाक तुमचंही मन पिळवटून टाकेल। वैभवीनं न्यायासाठी आर्त हाक दिली आणि तिच्या हाकेला ओ देत बीडमध्ये जनसागर लोटला। आमच्या कुटुंबासोबत उभं राहा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या असं आवाहन वैभवीनं केलंय। हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय होतोय आज, हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ। आंदोलनादरम्यान संतोष देशमुख यांचं कुटुंब भावनिक झालं। त्यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले। एक भाऊ गेला तरी अनेक भाऊ आमच्या सोबत असल्यानं न्याय मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माझे भाऊ आहेत, मला विश्वास आहे सगळ्या भावांवर शासनावर, नाही का माझे सगळे भाऊ न्याय मिळवून देतील, मला विश्वास आहे सगळ्यांवर। माझा एक भाऊ गेला, मला लाखो भाऊ नाही गमवायचे, माझे लाखो भाऊ, तर मला माझा खूप विश्वास आहे। संतोष देशमुख हे आमचे भाऊ आहेत। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या लेकीनं हाक दिल्यावर आम्ही सहभागी झाल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। शेवटी भाऊ आहे आमचा, एका लेकीनं हाक दिली न्यायासाठी, आम्ही न्याय देणार। आता हे राज्यभर लोन जाणार मोर्चा, जिल्ह्यात मोर्चा होणार आता, हे राज्यभर लोन जाणार आता। शेवटी इतकी निर्घुणपणे तो खून करण्यात आला की असं राज्यात कधी झाला नसेल। मग आता सरकार जर न्याय देणार नसलं तर न्याय आम्हाला घ्यावा लागणार। संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आज बीडच्या प्रत्येक रस्त्यावरच्या माणसाच्या डोळ्यात फक्त न्यायाचीच भावना दिसून येत होती। संतोष देशमुख यांच्या मुलीनं दिलेल्या हाकेला बीडकरांनी मोठ्या संख्येनं साथ दिली आहे। ज्ञानेश्वर पतंगेसह विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।